नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी ज्ञानेश तुमचं सर्वांचं स्वागत करतो एसीएस अकॅडमीमध्ये. कालच एक नोटिफिकेशन रिलीज झालेलं आहे, ज्याला आपण स्टेट बँक ऑफ इंडिया कस्टमर सर्व्हिस असोसिएशन म्हणजे एसबीआय क्लर्कचं नोटिफिकेशन रिलीज झालेलं आहे. त्याचबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहूया. मित्रांनो, या वर्षीच्या मागच्या 3 महिन्या आधीची एक गोष्ट आहे की मागच्या 3 महिन्याच्या आधी 3 मंथ बिफोर काय झालं होतं, एसबीआय क्लर्कचं नोटिफिकेशन आलं होतं आणि त्यामध्ये 14,000च्या आसपास वॅकन्सीज फिल केल्या होत्या एसबीआयने आणि त्यांची जॉईनिंग पण ही मागच्या महिन्यामध्ये झाली, म्हणजे जुलै महिन्यामध्ये त्या मुलांची जॉईनिंग झाली. डन. मग त्यांना एवढी घाई कशाची असेल? कारण त्यांना गरज असेल म्हणूनच त्यांनी एवढ्या ह्यूज वॅकन्सी काढल्या आणि विदिन म्हणजे ती एंट्री संपत नाही, त्या लोकांची जॉईनिंग होत नाही, दुसरं नोटिफिकेशन वर रिलीज झालं. बरोबर. आता हे जे नोटिफिकेशन रिलीज झालं हे सेकंड वालं, हे येणाऱ्या म्हणजे चौथ्या महिन्यातलं दुसरं नोटिफिकेशन आहे. हे 5,200च्या आसपास याच्या वॅकन्सीज आहेत. आता ह्या वॅकन्सीज खूप जास्त असायला पाहिजे होत्या. बरोबर. ह्या एक्सपेक्टेड पण होत्या की ह्या सुद्धा वॅकन्सीज 10-12 हजार असतील, पण ज्या एक्सपेक्टेड होत्या तेवढ्या तर नाही आल्या. 5,200 आसपास वॅकन्सी झाल्या. बरोबर. आता ह्या काही कमी जागा नाही आहेत. जसं की आयबीपीएस क्लर्कच्या जसं 10,500च्या आसपास वॅकन्सी आल्या आणि 5-5.5 हजार जर तुम्ही पकडल्या, एवढ्या ह्यूज वॅकन्सी म्हणजे मागच्या काही वर्षामध्ये क्लिनिकल लेवलला नव्हत्या. आता त्याचीच माहिती आपण बघूया. स्टेट बँक ऑफ इंडियानी जे नोटिफिकेशन रिलीज केलेलं आहे त्या बघा. आता या पहिल्या पेजवरती त्यांनी त्यांचं ज्ञान वाटलेलं आहे की आम्हाला कोणकोणते अवॉर्ड भेटलेले आहेत, म्हणजे आम्ही टॉप बँकर आहोत फलाना फलाना. त्यांनी त्यांची माहिती दिलेली आहे, त्यांच्या बोर्डची माहिती दिलेली आहे. ओके. आता मेन पॉइंट नंबर फर्स्ट त्यांनी दिलेलं आहे की स्टेट बँक ऑफ इंडिया मधलं जे काही कस्टमर सर्व्हिस असोसिएट आहे, कस्टमर सपोर्ट अँड सेल्स, त्यालाच आपण क्लर्क म्हणतो, त्याची ही स्टार्टिंग डेट ही 6 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट ही लास्ट डेट आहे. म्हणजे 6 ऑगस्ट पासून हे चालू झालेलं आहे, म्हणजे आजपासून हे चालू झालंय आणि 26 ऑगस्ट ही लास्ट डेट आहे. बरोबर. प्रयत्न करायचा की त्या आधीच आपलं नोटिफिकेशन, आपलं जे काही फॉर्म आहे तो सबमिट व्हायला पाहिजे. आता पुढं काही काही ज्या मेन गोष्टी आहेत त्या आपण पाहूया, कारण आपल्याला यामध्ये तेच ते रिपिटेशन असते. बरोबर. मेन पॉईंट आपल्याला डिस्कस करायचे आहे. पहिलं तर हे झालं काय की स्टार्टिंग आणि एंडिंग डेट किती? स्टार्टिंग 6 ऑगस्ट आणि एंडिंग किती? 26 ऑगस्ट. ओके. पुढे बघूया आपण. त्यांनी स्टेट वाईज वॅकन्सीज दिलेल्या आहे. ओके. आता स्टेट वाईज वॅकन्सी काय आहे त्यांनी एवढं दिलेलं आहे बघा. मी नंतर डिस्कस करतो. प्रिलिम्स एक्झाम कंडक्टेड टेंटेटिव्हली इन अ मंथ ऑफ सप्टेंबर. जी प्री एक्झाम आहे सप्टेंबर महिन्यामध्ये कंडक्ट करू आणि मेन्स एक्झाम ही नोव्हेंबर महिन्यात कंडक्ट करू. होऊ शकते मेन्स एक्झाम नोव्हेंबरमध्ये कंडक्ट होऊन डिसेंबर महिन्यामध्ये तुमचा रिझल्ट येईल, इव्हन तो जानेवारीमध्ये तुम्हाला जॉईनिंग भेटेल. का? कारण मागच्या 3 महिन्यामध्ये जर एवढ्या फास्ट घडामोडी होऊ शकतात, तर ही पण तेवढीच फास्ट घडामोड असेल. आणि त्यांनी जर एवढ्या फास्ट वॅकन्सी जर काढल्या तर त्यामागचा अप्रोच पण त्यांचा खूप फास्ट असेलच, की त्यांना गरज आहे. पुढे बघा. ही जी सप्टेंबर मंथच्या त्यांनी टेंटेटिव्ह मंथ सांगितलंय, मी तुम्हाला एक्झॅक्ट डेट सांगणार. बरोबर की सप्टेंबरच्या कुठल्या डेटमध्ये ही प्री एक्झाम कंडक्ट होईल आणि मेन्स एक्झाम नोव्हेंबरच्या कोणत्या तारखेला कंडक्ट होईल. ओके. त्याआधी आपण काही हे बघूया. त्यांनी सर्कल वाईज, स्टेट वाईज आणि लँग्वेज वाईज कोणकोणत्या वॅकन्सी, जसं की आपण म्हटलं गुजरातमध्ये गांधीनगर सर्कल मधले गुजरातमध्ये टोटल वॅकन्सी 220 आहेत. अमरावती म्हणजे आंध्र प्रदेश मधलं अमरावती 310 वॅकन्सी आहेत. ह्यूज वॅकन्सी डिस्कस करतो आपण. बँगलोर जे सर्कल आहे जे कर्नाटकमध्ये येते त्यामध्ये 270 आहेत. तसं प्रत्येक स्टेटचं अलग अलग दिलं आहे. तर थोडंसं खास ओरिसामध्ये बघा आकडा चांगला आहे. भोपाळमध्ये पण 220 आकडा आहे. 200च्या वरती मी फक्त एक डिस्कस करत आहे. पुढे बघा काय दिलेलं आहे पहा. पुढची माहिती बघा. आपल्याला महाराष्ट्राचं आपण बघूया. महाराष्ट्रामध्ये म्हणजे सर्कल 2 येतात आपले. काय? महाराष्ट्र आणि मुंबई मेट्रो. बघा महाराष्ट्रामध्ये मुंबई मेट्रोमध्ये टोटल आहेत 476. टोटल किती आहे? 476. आणि आपलं सर्वांचं आवडतं स्टेट गोवा, त्यामध्ये 14 वॅकन्सी आहेत. बरोबर. ठीक आहे. टोटल अप्रॉक्सिमेट म्हटलं 476 म्हटलं म्हणजे 500च्या आसपास वॅकन्सी ह्या महाराष्ट्राच्या आहेत. तुम्ही सगळ्यांमध्ये कम्पेअर केलं तर आपल्या महाराष्ट्राला सर्वात जास्त वॅकन्सी आहेत. ओके. आता टोटल ह्या वॅकन्सी या 5,200च्या आसपास दिलेल्या आहेत त्यांनी. बघा 5,180च्या आसपास. ओके. मग आता कुठल्या स्टेट बनवून अप्लाय करायचं? तुम्ही अप्लाय तर कुठल्याही स्टेट बनवून करू शकता, पण त्या स्टेटची लोकल लँग्वेज यायला पाहिजे. बरोबर. आता तुम्हाला हे तुम्ही असं का सांगता? जसं की नांदेड जो आपला पार्ट आहे तो महाराष्ट्रामधला, तो सिकंदराबाद म्हणजे हैदराबादच्या बॉर्डरवरती, आंध्राच्या बॉर्डरवरती येतो. सॉरी, तेलंगणाच्या बॉर्डरवरती. आंध्र तेलंगणा वेगळं झालंय म्हणून तेलंगणाच्या बॉर्डरवरती येतो. तर आपले काही लोक तिथं पण फॉर्म भरू शकतात, म्हणजे कारण त्यांना येते ही तेलुगू लँग्वेज येते. बरोबर. आणि तिथल्या काही त्या बॉर्डरवाल्या लोकांना मराठी पण लँग्वेज येते. तर हे होऊ शकतं की तुम्हाला जर फॉर्म भरायचा असला पण तिथली एलपीटी तिथली लोकल लँग्वेज तुम्हाला यायला पाहिजे.
बरोबर. ठीक आहे. तसंच जसं आपण दुसरं एक्झाम्पल घेतलं, बँगलोरच्या बॉर्डरवरती बऱ्याच जणांना मराठी येतं, आपल्याला आपल्याकडच्या लोकांना कन्नड लँग्वेज येते, तिथून पण तुम्ही फॉर्म भरू शकता. फक्त एक प्रॉब्लेम आहे माहिती आहे का, तुमचं जे काही आहे की दुसऱ्या स्टेटमधून आपल्या स्टेटमध्ये ट्रान्सफर भेटणार नाही. म्हणजे जर तुम्ही क्लरिकल लेवलच्या पोस्टला लागले, तर समजा तुम्हाला कर्नाटकमध्ये जॉईनिंग भेटली, तर तुम्ही विदाऊट, आपण म्हणतो ना त्याला काय, प्रमोशन न घेता तुम्ही येऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही काय म्हणणार, मी 7-8 वर्ष जॉब केला क्लर्क, आता मला कर्नाटकमधून महाराष्ट्रामध्ये स्विच व्हायचा आहे, मी महाराष्ट्राचा रहिवासी आहे, मग मला इथं यायचं आहे, सेटल व्हायचं, चालणार नाही. जर तुम्ही प्रमोशन घेतलं, हायर लेवलच्या पोस्टला गेले, तर तुमचं ट्रान्सफर शक्य आहे. क्लर्कच्या बेसवरती, म्हणजे तुम्ही तिथं क्लर्क आहे, इथं पण तुम्हाला क्लर्कमध्ये जर जॉईनिंग करायचं असलं तर हे शक्य नाहीये. ओके. हा, महाराष्ट्रामध्ये तुम्ही ट्रान्सफर घेऊ शकता, कारण महाराष्ट्रामध्ये जसं त्यांनी बोललंय काय, महाराष्ट्रामध्ये दोन रिजन म्हणजे सारखंच आहे. काय, मुंबई सारखं मोठं आहे तर त्याला मुंबई मेट्रो लिहिलंय आणि महाराष्ट्र, बरोबर. तर महाराष्ट्रातून मुंबई सारख्या एरियामध्ये मुंबई मेट्रोच्या आणि मुंबईपासून महाराष्ट्र म्हणजे अदर रिमेनिंग पार्टमध्ये तुम्ही ट्रान्सफर घेऊ शकता, कारण त्या राज्यात असेल. ओके. हे झालं वॅकन्सीच्या बाबतीत. बाकीच्या जो टोटल वॅकन्सी आपल्याला माहिती आहे 5200 आसपास टोटल वॅकन्सी आहे. ओके. पुढचं दिलेलं आहे त्यांनी, ओबीसी नॉन क्रिमिनल असायला पाहिजे, पण ते कोणत्या वर्षाचं असायला पाहिजे. मी नेहमी कुठल्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो की करंट वर्षाचं असायला पाहिजे, म्हणजे 2025 आणि 26चं ओबीसी वाल्यांसाठी नॉन क्रिमिनल. तसंच जे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट राहते त्यांना पण 2025-26चं सर्टिफिकेट लागेल. ओके. पुढची माहिती दिली आहे बघा त्यांनी. पुढची मेन माहिती बघूया. बघा, मेन पॉईंट, जे मेन पॉईंट आहे ते बघा. एलिजिबिलिटी क्रायटेरिया, आणि यांचं म्हणणं आहे 1 एप्रिल 2025 पर्यंत तुमचं वय हे 20 वर्ष असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त 28 वर्ष असायला पाहिजे. म्हणजे 1 एप्रिल 2025 पर्यंत तुम्ही 20 वर्षाचे व्हायला पाहिजे. म्हणजे एखादा जर व्यक्ती फॉर एक्झाम्पल मे महिन्यामध्ये 20 वर्षाचा होत असेल तर त्यांचं म्हणणं आहे आम्हाला चालणार नाही, आम्हाला 1 एप्रिल 2025 पर्यंत कंप्लीट पाहिजे. म्हणजे त्याआधी जन्म झालेला चालेल, पण त्यानंतरचा जन्म, म्हणजे कारण ही डेट दिलेली आहे, बरोबर, याच्यावरती चालणार नाही. म्हणजे इव्हन 2 एप्रिलला जरी एखाद्याचा जन्म झाला असेल तर तो इलिजिबल होणार नाही. म्हणजे तो 2 एप्रिलला 20 वर्षाचा चालणार नाही, 1 एप्रिल पर्यंत. म्हणजे त्यांनी डेट दिलेली आहे आणि त्यांनी पुढे दिलेलं आहे काय, हे इथं मेन्शन केलं आहे, बरोबर. पुन्हा त्यांनी हे दिलेलं आहे, या आधी बॉर्न नाही झालेला पाहिजे, या डेटच्या नंतर बॉर्न व्हायला नाही पाहिजे. ओके. आता स्पेशली आपल्याला माहित आहे हे सगळं कोणासाठी असते, हे ओपन कॅटेगरी म्हणजे जनरल कॅटेगरीसाठी असते, बरोबर. आता जनरलमध्ये ईडब्ल्यूएस मधून तुम्ही फॉर्म भरू शकता. हा, हे 28 मॅक्झिमम वय आहे. ओबीसी साठी 3 वर्ष जास्त, म्हणजे 28 मध्ये 3 ऍड करा, 31 वर्ष. SC ST साठी 5 वर्ष, आणि हे बाकीचं तर तुम्हाला माहिती आहे की ईडब्ल्यूएस पीडब्ल्यूडी वगैरे, ठीक आहे ना. ज्यामध्ये पीडब्ल्यूडी आपण म्हणतो ना, आंधळे लुळे अपंग वगैरे जे काही लोक आहेत, हँडिकॅप किंवा सिलेब्रल पाल्सी वेगळा टाईप जो येतो, त्यांना हे 10-13 अकॉर्डिंग टू तसं नोटिफाय. हे मेन आहे, कारण ओबीसी वाल्यांसाठी 3 आणि SC ST वाल्यांसाठी 5, म्हणजे 28 मध्ये 5 वर्ष ऍड केले. 33 वर्षापर्यंत जो SC ST चा विद्यार्थी असेल, कॅन्डिडेट असेल, तो फॉर्म भरू शकतो. आणि 3 वर्ष जास्त, म्हणजे 28 आणि 3 ओबीसी कॅटेगरीच्या नॉन क्रिमिनल ज्यांच्याजवळ डॉक्युमेंट आहे ते हे 31 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. ओके. पुढे बघूया आपण काय दिलेलं आहे, पुढची माहिती काय आहे. ठीक आहे ना. बाकी तर माहिती आहे की जे तुम्हाला काय रिझर्वेशन मध्ये कसा फॉर्मॅट असावं काय, हे एवढं डिस्कस नाही आहे. मेन पॉईंट बघू. आता त्यांनी ब्लाइंडनेस, लो डिव्हिजन म्हणतात ना, कोणी हातामध्ये इम्पॅक्ट प्रॉब्लेम आहे पायामध्ये, त्यात टाईप असतात, सिलेब्रल पाल्सी, ते किती पर्सेंटेज, एखादा ब्लाइंड असला तर ब्लाइंड मध्ये किती पर्सेंटेज आहे, तर 40 आणि 40च्या वरती पाहिजे. त्याच्या खाली असलं तर तुम्ही त्याचा फायदा नाही घेऊ शकत. तर ह्या गोष्टी डिस्कस करण्यालायक नाहीये, कारण दरवर्षीच्या पॅटर्न मध्ये हेच मेन्शन केलेलं असते. मेन आपण पॉईंट पाहूया. बघा, त्याने जे बोललेलं आहे, आपण IBPS क्लर्कच्या नोटिफिकेशन मध्ये पण डिस्कस केलं होतं. त्यांचं पण आहे, प्रोव्हिजनल सिलेक्टेड कॅन्डिडेट नॉट हॅव्हिंग स्टडीड एनी ऑफ द स्पेसिफिक लोकल लँग्वेज ऑफ द स्टेट विल हॅव टू अपीअर इन लोकल प्रोव्हिजनल टेस्ट द पॅटर्न. बघा, त्यांनी काय म्हटलं, IBPS क्लर्कने स्पेशल मेन्शन केलं होतं की तुमचा 10वी किंवा 12वी मध्ये तुमचा हा सपोज महाराष्ट्राचा मराठी सब्जेक्ट हा पाहिजेच, तरच तुम्ही LPT देऊ शकता, म्हणजे LPT होईल. इथं त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही 10वी-12वी मध्ये तुमचा तो मराठी सब्जेक्ट असेलच, किंवा म्हणजे महाराष्ट्राची गोष्ट केली, समजा तुम्ही आंध्रामधून मरता तर तिथला तेलुगू सब्जेक्ट असेलच, की असेलच याची गरज. पंजाबमध्ये आता पंजाबी यायलाच पाहिजे, त्या स्टेटची लँग्वेज तुमच्या 10वी-12वी शिकायलाच पाहिजे असं कंपल्सरी नाही. पण जी LPT होईल त्या LPT मध्ये तुम्ही पास व्हायला पाहिजे, बरोबर. तुम्ही जेव्हा अपियर व्हाल तेव्हा तुम्हाला LPT मध्ये पास व्हायला पाहिजे. आणि त्याने त्यांचा क्रायटेरिया दिलाय काय, ऑब्जेक्टिव्ह 3 पॅसेज राहतील, सब्जेक्टिव्ह 3, असं 15-15-20 मार्काची तुमची ही
सॉरी व्हर्बल 15 आणि 30 मार्क हे म्हणजे नॉन व्हर्बल आणि 20 मार्काचे व्हर्बल, म्हणजे होऊ शकते तुम्हाला काही बोलायला लावतील, काही ना काही ऍक्टिव्हिटी करायला लावतील, असं 50 मार्काची तुमची लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट होणं येईल. ठीक आहे. आता माझं तरी म्हणणं आहे सहसा आपण आपल्या स्टेटमधनंच, असं नाही आहे दुसऱ्यामधनं, कारण जास्त जागा आहेत तुमच्या कॅटेगरीच्या, जास्त जागा तुम्ही भरू शकता, पण हे बॉर्डर वगैरे वाले लोक, बरोबर म्हणतो ना, जसे मी तुम्हाला काही एक्झाम्पल सांगितले, पण शक्यतो प्रयत्न करायचा की आपल्या स्टेटमधनं भरला तर फार छान. ठीक आहे. कारण त्या यामध्ये पण तुम्हाला पास व्हायचा, कारण बरेच जण आहेत बरं यामध्ये पण फेल करतात. हा, असं नाही व्हायला पाहिजे की आपण चांगले मार्क घेतले, मेन्स एक्झाम क्रॅक केली आणि याच्यामुळे आपण मागे राहत. ओके. पुढचा पॅटर्न बघा, पुढचा काय आहे दिलेला आहे आपल्याला. त्यांनी दिलेलं आहे जे सिलेक्शन ऑफ प्रोसिजर, जे काही एक्झामचं सिलेक्शन होईल हे प्री आणि मेन्स एक्झाम मध्ये होईल. जसं की प्री एक्झाम मध्ये काय पॅटर्न असेल तर त्यांनी दिलेलं आहे प्री एक्झाम कंडक्ट होईल एका दिवशी, त्यामध्ये इंग्लिश, न्यूमरिकल ॲबिलिटी आणि रिझनिंग 30 सेम पॅटर्न आहे दरवर्षीचा जो असतो तो, 30 प्रश्न 30 मार्क, 35 प्रश्न 35 मार्क, 35 म्हणजे टोटल 100 प्रश्न 100 मार्कसाठी, आणि टोटल 1 तासाचा पेपर असेल. हा ऍज इट इज आहे, काही चेंजेस नाहीत केले एसबीआयनी. ओके. देन 1/4 निगेटिव्ह मार्किंग असेल. ओके. देन दिलेलं आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे, काय दिलंय, नो मिनिमम क्वालिफाईंग मार्क प्रेसिडिंग फॉर द इंडिव्हिज्युअल टेस्ट. याचा अर्थ जसं की प्रत्येक, जसा आयबीपीएसचा पॅटर्न असतो, आयबीपीएसच्या प्रत्येक विषयात पास व्हावं लागतं, जसं आपण त्याला सेक्शनल म्हणतो. इंग्लिशमध्ये पास व्हा, रिझनिंग मध्ये आणि मॅथमध्ये पण. इथं तसं नाही आहे, त्यांचं म्हणणं आहे आम्हाला प्रत्येक विषयात पास होणं गरजेचं नाही, आम्ही ओव्हरऑल कटअप तुमचा बघू, म्हणजे 100 पैकी जर 57 कटअप लागत असेल आम्हाला 57 मार्क आम्ही बघू. तुम्ही कसेही घ्या, तुम्हाला वाटते आम्ही 30 इथं 30 इथं 60 घेतो किंवा 30-27, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगत आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. आम्हाला गरजेचं नाही की तुम्ही तिन्ही विषयात किंवा सगळ्या विषयामध्ये पास व्हायलाच पाहिजे. डन. ही जर एक्झाम पास झाली, ही क्वालिफाईंग एक्झाम आहे, म्हणजे ही जर पास झाले तरच तुम्ही मेन एक्झाम देऊ शकता, आणि मेन एक्झाम मध्ये तुमचं जे काही सिलेक्शन आहे ते तुमचं मेन एक्झामच्या मार्कावरती येईल. त्यांचं म्हणणं आहे प्री एक्झाम जे लोक पास करतील त्याच्या 10 टाइम्स लोक आम्ही मेन एक्झामसाठी कंडक्ट करू. म्हणजे जर अप्रॉक्सिमेट आपण बघितले, समजा 5200 जागा आहेत, तर टोटल प्री एक्झाम किती लाखो मुलं देतील, बरोबर, पण मेन एक्झामला आम्ही इंटू 10, म्हणजे एका जागेमध्ये 10, म्हणजे सरळ सरळ 52,000 लोक ही मेन एक्झाम देतील. आणि 52,000 म्हणून तुम्हाला तर माहित आहे की त्यांना 5200 मुलं काढायचे आहे, म्हणजे प्रत्येक 10 विद्यार्थ्यांमागे एक विद्यार्थी मेन्स एक्झाम पास होईल, बरोबर. हे सगळं तुमच्या मेहनतीवरती डिपेंड आहे. ओके. बाकीचा मेनचा त्यांनी हे दिलेलं आहे, पॅटर्न दिलेला आहे ऍज इट इज आहे. जनरल अवेअरनेस करंट अफेअर मध्ये 50 प्रश्न 50 मार्क 35 मिनिटासाठी असेल. इंग्लिश 40-40, एफटी 50-50 आणि रिझनिंग 50-60, टोटल 190 प्रश्न असतील 200 मार्काला, 2 तास 40 मिनिटाचा पेपर असेल. इथं पण 1/4 निगेटिव्ह मार्किंग असेल, आणि या मार्कच्या बेसिसवरती तुमचं सिलेक्शन हे होईल. डन. ओके. पुढे बघा, त्यांनी एक्झामचे मीडियम दिलेले आहेत, जसं की एक्झामचे मीडियम म्हणजे कोणकोणत्या एक्झाम मध्ये याच्यामध्ये एक्झाम होईल. जसं महाराष्ट्राचं बघितलं, महाराष्ट्रामध्ये हिंदी, इंग्लिश, हिंदी आणि मराठी, म्हणजे पेपर जो बाय डिफॉल्ट इंग्लिशमध्ये असेलच, तर तिथं तुम्हाला एक्झाम स्टार्ट करताना विचारतात माहिती आहे की हिंदी घ्यायची का मराठी घ्यायची, कंपल्सरी कुठली एखादी तुम्हाला जे सोपं जाईल. आता सहसा आपण आहोत, आपल्याला मराठी सोपं जाईल, तुम्ही मराठी सिलेक्ट करून वरती इंग्लिश कंपल्सरी असेल, त्याबद्दल वाद नाही. डन. प्रत्येक स्टेटनुसार दिलाय, हिंदी मॅक्झिमम स्टेटमध्ये त्यांनी इन्क्लूड केलेली आहे. ओके. पुढे बघा काय, पुढे त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे बघा, टेस्ट ऑफ सर्व्हिस ऑफ लोकल लँग्वेज, हे तर तुम्हाला माहित आहे. सरळ म्हणणं आहे त्यांचा, एलपीटी कंपल्सरी आहे, एलपीटी द्यावीच लागेल. ओके. दोज हु क्वालिफाय सिलेक्शन ऑफ प्रोजेक्ट 10-12 मार्कशीट सर्टिफिकेट इव्हनिंग हॅव्हिंग स्टडीड इन स्पेशल ऑप्टिकल लँग्वेज विल नॉट बी सब्जेक्टेड इन लँग्वेज टेस्ट. त्यांची म्हणणं आहे, जर तुम्ही 10वी-12वी, समजा मी म्हटलं मी महाराष्ट्राचा आहे, मला मराठी लँग्वेज माझ्या 10वी किंवा 12वीच्या विषयात, म्हणजे माझा मी मराठी सब्जेक्ट होतो, तर कंपल्सरी नाही की तुम्हाला ते म्हणजे ती लोकल लँग्वेज टेस्ट द्यावीच लागेल. पण ज्याच्या 10वी-12वी मध्ये नाही आहे तर तुम्हाला ही द्यावीच लागेल. जर तुम्ही पास नाही झाले तर तुम्ही डिस्क्वालिफाय पण होऊ शकता. म्हणजे जर कोणता दुसऱ्या स्टेट मधला किंवा आपल्याकडचे दुसऱ्या स्टेट मधून फॉर्म भरत असतील तर त्यांनाही तिथल्या स्टेटची लोकल लँग्वेज यायलाच पाहिजे. बरोबर. चला, प्रोव्हिजनल सिलेक्शन तुम्हाला माहिती आहे, फेज 1 फक्त क्वालिफाईंग आहे, फेज 2 नुसार तुमचं सिलेक्शन होईल. फायनल सिलेक्शन त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे, याबद्दल तर काही हे नाहीये. फायनलचे मार्क आणि लोकल लँग्वेजच्या रिगार्डिंग तुम्हाला तुमचं जॉईनिंग भेटेल. ओके. आता प्री एक्झाम ट्रेनिंगचा जो कॉल लेटर तुम्हाला काही 8-10 दिवस आधी येतात. ओके. आता प्री एक्झाम मेन्स एक्झामला काय प्रूफ ठेवायचे हे तर सगळ्यांना माहिती आहे. ओके. आपला कुठलाही आयडी प्रूफ असतो एखादा, तो आयडी प्रूफ घ्यायचा. ओके. पुढे बघा काय इन्फॉर्मेशन आहे बघा, पुढची माहिती त्यांनी काय दिलेली आहे पहा. बघा, पे स्केल आपण मेन आहे. आता पे स्केल त्यांनी काय दिलंय बघा, पे स्केल 24,050, ही इन्क्रीमेंट आहे 3, म्हणजे 13,000, म्हणजे 1400 अप्रॉक्सिमेट पकडले तर 1400 चे 3 इन्क्रीमेंट होतील.
म्हणजे 4,200 तुम्हाला एक्स्ट्रा भेटेल. सरळ सरळ त्यांचं म्हणणं आहे की तुमचं सगळं ओव्हरऑल पकडून कमीत कमी पगार हा इथं मेन्शन केला आहे त्यांनी. काय स्टार्टिंग बेसिक पे बोललाय, बेसिक पे 26,000 आणि सगळं पूर्ण इन्क्लुडिंग तुम्हाला जर बघितलं तर तुम्हाला अप्रॉक्सिमेट 46,000 रुपये पर मंथ, म्हणजे सगळे ऍडिशनल ऍडव्हान्स इन्सेंटिव्ह वगैरे सगळं पकडून पहिल्या महिन्याचा पगार हा तुम्हाला 46,000 रुपये असेल. हा क्लरिकलचा एसबीआय मधला पगार आहे. ठीक आहे. सरळ बघितलं ना तर तुम्ही एखादा चांगला जरी पॅकेज भेटलं, 50,000 रुपये पगार झाला ना, म्हणजे खतरनाक जॉब आहे. पण तेवढा लोड पण आहे. एसबीआय आहे ती. एसबीआय मध्ये जॉब करणं म्हणजे काही मी भिवून देत नाही, पण खतरनाक आहे. बरोबर ना. ठीक आहे. ते वसूल करून घेते तो पळा. ते तेवढं खर्च करतात, त्याबद्दल काही वाद नाही आहे. पण बघा 46,000 रुपये कोणीच देत नाही. आपण 20,000साठी प्रायव्हेट सेक्टरमध्ये 15 ते 20,000साठी 8-8, 9-9, 10-10 तास काम करतात. त्यापेक्षा तीच जर इथं आपण खूप मेहनत करून अभ्यास केला, दिवस रात्र एक जर केलं, तर आपण 50,000चे पहिल्या महिन्याचे मालक होऊ शकतो. पुढे तर तुम्हाला माहिती आहे की जन्नत ही जन्नत. डन. आता पुढे दिलंय त्यांनी SC ST साठी एक्झाम फीज नील आहे, म्हणजे तुम्हाला एक्झाम फीज नसेल. जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यू साठी 750 रुपये फीज असेल. आता थोडंसं विचार करायची गोष्ट आहे, ईडब्ल्यूएसचा अर्थ होतो इकॉनॉमिकली विकर सेशन, म्हणजे जे जनरल कॅटेगरीचे मुलं आहेत तीच ईडब्ल्यूएस जो क्रायटेरिया जर फॉलो केला त्याच्यातून येतात. आता प्रश्न हा आहे, म्हणजे गव्हर्नमेंट चूक काढली तर गव्हर्नमेंट चूक म्हणजे ही चूकच आहे. बरोबर. त्यांनी कधी विचार करायला पाहिजे. एवढे हुशार लोक आहेत. आता एसबीआय मध्ये एवढे म्हणजे एवढी मोठी हे आहे बँक, त्यांनी विचार करायला पाहिजे. स्वतः म्हणतात इकॉनॉमिकली विकर सेशन आणि किती रुपये एक्झाम फी घेतात, 750. म्हणजे विचार करायचा प्रश्न आहे. स्वतः ती बँक सांगते की गरीब लोक आहेत इकॉनॉमिकली आणि फीज किती घेतात, 750. यावरती विचार व्हायला पाहिजे. डन. ठीक आहे. चला आपण पुढे जाऊया. अप्लाय कसं करायचं, त्यांनी ऑलरेडी लिंक दिलेली आहे. त्या लिंकनुसार आपल्याला अप्लाय करायचं आहे. बरोबर. तिथं आजकाल प्रोसिजर आजकाल सगळ्यांनाच माहिती आहे त्यामध्ये. ठीक आहे. पुढे बघूया आपण. बघा पुढे काय इन्फॉर्मेशन दिली आहे पहा. ठीक आहे. बाकी जरी इन जनरल त्यांच्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही ते जनरल माहिती आहे. ठीक आहे. आता त्यांनी हे दिलेलं आहे काय, तुमचे एक्झामिनेशन सेंटर कुठले आहेत, तर महाराष्ट्रामध्ये जर बघायचं असलं, महाराष्ट्राचे एक्झामिनेशन सेंटर बघा. महाराष्ट्राचे एक्झामिनेशन सेंटर हे इथं आहेत. अहिल्यानगर, अमरावती आहे पूर्ण दिलेलं आहे. यामध्ये पुणे पण मेन्शन असेलच, पुणे आहेच. ठीक आहे. पुढे बघा काय दिलेलं आहे. पुढं त्यांनी तुमच्या हँड रिटन नोटिफिकेशन मध्ये, कारण अप्लाय करताना माहिती ते हँड रिटन नोटिफिकेशन मागते, ते असायला पाहिजे, लेफ्ट थंब असायला पाहिजे, फोटोग्राफ. हे तर आजकाल सर्वांनाच माहिती आहे की याची प्रोसिजर काय आहे म्हणून. डन. ओके. पुढे तर ही इन जनरल माहिती आपल्याला दिलेली असते आणि ही आजकाल सगळ्यांनाच माहिती आहे. ओके. पुढे बघा काय आहे. ठीक आहे. त्यांनी तो फॉर्मॅट दिलेला आहे की सर्टिफिकेटचा फॉर्मॅट कसा असायला पाहिजे, कास्ट सर्टिफिकेटचा फलाना फलाना जे काही इन्फॉर्मेशन कशी अप्लाय कसं करायचं हे दिलेल्या लिंक वरती तुम्ही अप्लाय करू शकता. आय होप यामधला काही पॉईंट तर मिस झाला नसेल, तरी पण आपण एक रिवाइज करू की काय कुठला मेन पॉईंट मिस झाला का आपल्याच्यानी. ठीक आहे ना. मेन काय असते की त्याच्या डेट ही 26 तारीख आखरी असेल. बरोबर. तुमचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलाय त्यांनी. बरोबर. तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असते, ग्रॅज्युएशन इन एनी फील्ड. तुम्ही यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून शिकलेले जरी असाल तरी प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. म्हणजे असं कंपल्सरी नाही आहे की तुम्ही पर्टिक्युलर एखाद्या युनिव्हर्सिटीमधूनच शिकलेले असणं गरजेचं आहे. असं कुठंच मेन्शन आहे. कुठली एक्झाम द्या तुम्ही, म्हणजे ओपन युनिव्हर्सिटीमधून शिकलेला व्यक्ती सुद्धा बँकेच्या एक्झाम देऊ शकतो. म्हणजे बघा, आपण रेग्युलर जर केलं ना, त्यांनी केलेलं हे सगळेच एका कॅटेगरीत आहेत. त्यांनी जर एक्झाम क्रॅक केली ते आपल्या सोबत येऊ शकतात. तसं त्यांनी मेन्शन पण केलेलं आहे, तरी पण आपण बघू. त्यांचं म्हणणं आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन हे 31/12/2025 म्हणजे डिसेंबर 2025 यायची आहे, तोपर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे. येऊ शकते ना एखाद्याचा बॅकलॉग असेल, तो दिवाळीला आता दिवाळीच्या आसपास एक्झाम देईल, तुमचा रिझल्ट हा 31 डिसेंबरच्या आधी यायलाच पाहिजे. त्याच्यानंतर असेल तर तुम्ही एक्झाम जरी दिली असेल तर तुम्हाला जॉईनिंग भेटणार नाही, असं त्यांचं सरळ सरळ म्हणणं आहे. ओके. बाकीचं माहिती आपण ऑलरेडी बघितलेली आहे. ठीक आहे. बाकी तर यामध्ये काहीच नाही आहे. एवढंच आहे की एवढ्या चांगल्या व्हॅकन्सी एवढ्या दिवसातून आलेल्या आहेत, त्या व्हॅकन्सीचा पुरेपूर फायदा घ्या. ओके. आता मी तुम्हाला काही गोष्टी, काही एक्झाम बद्दल काही गोष्टी सांगतो की त्यांनी असं मेन्शन केलं आहे की आम्ही टेंटेटिव्ह एक्झाम ही सप्टेंबर महिन्यामध्ये घेऊ. जसं याबद्दल बघितलं होतं आपण. बघा इथं मेन्शन केलंय त्यांनी, आम्ही प्रिलिम्स एक्झाम, प्री एक्झाम ही सप्टेंबर महिन्यात घेऊ, पण डेट नाही दिलेली आहे. मी तुम्हाला डेट सांगतो. 20 सप्टेंबर, 21 सप्टेंबर, 27 सप्टेंबर आणि 28 सप्टेंबर या 4 दिवसापैकी कुठलाही एक दिवस तुमचा नंबर लागेल. म्हणजे 4 दिवस ही एक्झाम असेल, कुठलाही एक दिवस प्री एक्झाम असेल आणि तुमची मेन एक्झाम नोव्हेंबरला आहे, पण ही 15 किंवा 16 नोव्हेंबरला एक्सपेक्टेड असेल. हा, मी हे नाही म्हणत
पण किंवा हेच असेल पण एक्सपेक्टेड म्हणजे जवळपास याच डेटला ही एक्झाम होईल, तरी पण काही चेंजेस असेल तर तसं एसबीआय आपल्याला कळवेलच. त्यांनी डेट मेन्शन केली नाही, टेंटेटिव्ह बोललेलं आहे. सांगायचं तात्पर्य आहे की मी तुम्हाला फक्त एक अप्रोच सांगत आहे की तुमच्याजवळ जवळपास पावणे दोन महिन्याच्या आसपास वेळ आहे. तर या वेळेमध्ये तुम्ही ब्रँड आपण म्हणतो ना बँक, त्या बँकचे एम्प्लॉय बनवू शकता. हे सगळं तुमच्या हातात आहे. आय होप तुम्ही तशा प्रकारे अभ्यास कराल. जर बघितलं तर खतरनाक लिंक आहे. आयबीपीएस पीओ, एसएससीचा एक्झाम डन, आयबीपीएस क्लर्क, देन एसबीआय क्लर्क आला, एसबीआय पीओ तर ऑलरेडी झालेला आहे. ठीक आहे, तर खूप बढिया अपॉर्च्युनिटी आहे. ओके, या अपॉर्च्युनिटी तुम्ही नक्कीच फायदा घ्या. आणि ह्या ज्या वॅकन्सी आल्या अंदाजे तुम्ही जर बघितलं असेल तर आता 3 महिन्याची आधी एक्झाम झाली जिथं 14,000च्या आसपास वॅकन्सी होत्या, त्यांचा कट ऑफ हा 44 होता प्रीचा. निमेनचा कट ऑफ हा 82 होता, 82च्या आसपास, 82 पॉईंट समथिंग. डन. थोडा विचार करा, जर 2000 म्हणजे जो 3 महिने आधी पेपर झाला 14,000 वॅकन्सीसाठी, सेम पेपर जर सेम लेवल टेप पेपर जर रिपीट झाला अंदाजे या वर्षीचा, इथं जागा जरी अर्ध्या असल्या 5,200 म्हणजे अर्ध्याच्या पेक्षा थोडा कमी जागा आहे, जरी अर्ध्या असल्या तरी अंदाजे तुमचा प्रीचा कट ऑफ हा 50 मार्क जाऊ शकतो आणि मेनचा कट ऑफ हा 4-5 मार्क मागे पुढे म्हणजे 85 मार्क जाऊ शकतो. म्हणजे 50 मार्क जर तुम्हाला प्री मध्ये घ्यायचे आहे ते तुमचं सगळं म्हणजे, जर पेपर तसा आला मागच्या याच्यासारखा तर. जर थोडाफार इझी आला कमी जाईल, म्हणजे जास्त वाढेल. इझी आला तर भरपूर जणांच्या अटेम्प्ट वाढतील. अप्रॉक्सिमेट 55-60 होऊ शकते, पण अंदाज सांगत आहे की आपण आपलं टार्गेट ठेवलं की 60 पर्यंत तरी आपल्याला तसे मार्क पडायला पाहिजे. ओके, आय होप. आता अभ्यास कसा करायचा, काय कसं करायचं ही इन जनरल माहिती आहे की प्रत्येकाचा पॅटर्न सेम आहे. त्या प्रत्येकाच्या पॅटर्ननुसार सर्वात जास्त फोकस करायचा सगळ्या विषयांवरती, इंग्लिश, रिजनिंग, मॅथ. आणि प्री एक्झाम हे फक्त एक ढाल असते, ती जर तुम्ही क्रॅक केली तरच तुम्ही मेन्स एक्झामला क्वालिफाय होता. मेन्स एक्झाम मध्ये जे नावाचा सेक्शन करंट अफेअर, ज्याला आपण जनरल अवेअरनेस म्हणतो, हा विषय खूप खतरनाक आहे. ज्याला लोक खूप इझिली घेतात पण तोच घातक असतो. ठीक आहे, पण रिजनिंग, क्वांट याला पण खूप महत्व द्यायला पाहिजे, कारण सगळ्यां म्हणून तुमचं सिलेक्शन होईल. ओके, ही एवढी चांगली अपॉर्च्युनिटी आहे. या अपॉर्च्युनिटी तुम्ही नक्की फायदा घ्याल. आणि एसबीआय मध्ये जी एक्झाम होईल येणाऱ्या 2-3 मंथ मध्ये, तुम्ही नक्की त्याचे भागीदार बनाल, तुम्ही नक्की त्याचे एम्प्लॉय बनाल अशी आशा ठेवतो. आय होप तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून थोडीफार तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले असतील आणि थोडीफार माहिती भेटली असेल. अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओज अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.